एक सेकंड. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ताडोबा सिरीजच्या. आज जरा जास्ती थंडी पडली आहे, वारा वगैरे सुटले, गार पण आहे. आता आजची सफारी, मॉर्निंग सफारी सिरकाडा झोनला आहे. आता 5 वाजता आहेत. ॲक्च्युली सिरकाडा झोन काल जे आपण अलिझनचा झोनला गेलो होतो त्यापेक्षा थोडं अजून लांब आहे, एक 20 किलोमीटर वगैरे. सो आज लवकर निघायचं होतं म्हणून लवकर आवरून आत्ता बाहेर पडलं रिसेप्शनला. नेहमीप्रमाणे चहा, कॉफी, बिस्किट वगैरे खायला. गाडी बाहेर आलेली आहे. इथून इनोवा करून मग पुढे गेटपासून जिप्सीने जाणार. तर काहीतरी गरम गरम पितो. आजचं नवीन बफर गेट सिरकाडा. अजून तरी फक्त आमचीच गाडी आहे, बाकी तर कोण आलेलं दिसत नाही अजून. सकाळीच गेल्या वाटतं चालत. फ्रेश पग मार्क्स लागलेत, चालत जायचं. अजून तरी मगाशी जेवढी झलक मिळाली टायगरची तेवढाच टायगर दिसला. अजून बाकी काही दिसलं नाही. आता शोधतोय. जस्ट नाश्ता करायला थांबलो होतो, आता परत आत जंगलात. हा, वाईल्ड बोर्स अख्खा ग्रुपच रेस्ट करतायत ते उन्हात. सावलीमध्ये बसले सगळे. थोडे अगेन्स्ट द लाईटच आहे, पण येतो का फोटो आली ही कळपानीच राहतात. अगेन्स्ट द लाईटच आहे थोडं. कळपामध्येच राहतात. काय लहान पिल्लं पण आहेत, ऍडल्ट्स पण आहेत. घाबरले पा आपण आले म्हणून. ऍडल्ट्स पण आहेत. व्हिडिओ काढायचा होता. वाघ बघितलास तू? दर तो निघून गेला होता. कुठून दाबायचं? कुठून नाही बघा, असं बघायचं. हे बघ, दिसलास का? हे बघ तिथे ह्याच्यात कोण आहे त्याच्यात? कोण दिसते? कोण आहे? कोण आहे? कोण आहे ते? कोण आहे? दाबायचं. हे 4 तास फिरून काही नाही मिळालं. एवढंच फक्त सुरुवातीलाच गेल्या गेल्या आतमध्ये अर्ध्या तासात जी छोटी राणीची झलक मिळाली तेवढीच. बाकी तर काय नाही मिळालं. ठीक आहे, नशिबात नव्हतं. आता परत आलो आहे आत्ता रिसॉर्टवर. आता नेहमीप्रमाणेच मागच्या 2 दिवस झालं तसं थोड्या वेळ टाईमपास करून जेवायला येणार. आणि आज जे आत्ता सिरकाडाच्या अलीकडे 3-4 किलोमीटरवर जे गेट होतं बेलारा, तिकडं जाणार आहे. बफरचं आहे ते, पण कोर नाही आहे.
तर आता त्यामुळे आज दुपारी सुद्धा लवकर निघायचं आहे. सो आता थोडा वेळ टाईमपास वगैरे करून मग पुन्हा रिसेप्शनच्या इथं येतो जेवायला. यो रेडी फॉर लास्ट सफारी. म्हणजे ॲक्च्युली आम्ही जे फॅमिलीबरोबर आहोत त्यांची आज लास्ट आहे. 6 प्लॅन होत्या, पण ते म्हटले की उद्या दुपारचं फ्लाईट असतो. सकाळी पण वेळ होता, पण ते म्हटले नाही आम्ही आराम करतो. त्यामुळे मग मी आणि प्रणव दादा आमचा जो टूर ऑपरेटर दोघंच जाणार आहे. पण ती आहे कोलारा बफरला. आणि तुम्ही मागे बघितलाच असेल व्हिडिओ, जी आमची सेकंड सफारी होती, तिथे भरपूर काय काय सीन झाले, कब्ज मारले हे ते, त्यामुळे ती ट्रायच जाणार आहे. सो तसं बघायला गेलं तर आजचीच लास्ट आहे, जिथे होप आहेत किंवा काय माहिती, बघू आता जे लकला असेल ते. हो आलो. ओके, गाडी आली, भेटू गेटवर. एक सेकंड दोघही जण आहेत. हो, दोघे एकत्र बस. टायगर पाण्यात बसलाय अशी रील झाली, त्यामुळे आता मायकल सायलो जिंदाबाद का? अली ना वॉटर बॉटल दिसत लागेल मागे. वेट करू जरा. हो भाई, बेकार शाळा गंडवलाय कोणीतरी. फेक न्यूज दिली इकडे टाईम. मला संपव म्हणा. मग काय एवढ्या काहीच मोकळे. नो टायगर. वेटिंग फॉर टायगर. सगळ्यांना उल्लू बनवले. मस्त सायटिंग झालं मग. अशी विराचे 2 कप मस्त गाडी समोरच बसले होते समोर, की मध्ये फेक न्यूज मिळाली. झायलो नावाचा मेल टायगर पाण्यात बसलाय हे ते. सगळ्या गाड्या फुल स्पीडने तिकडे गेल्या, पण काहीच नव्हतं. कोणीतरी फेक न्यूज स्प्रेड केली होती. तर आता थोडं वॉशरूमला किंवा चहा वगैरे प्यायला इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटची मागं हे आहे, तिथे नुकतं थांबले. आता बघू, चहा पिऊन परत अजून 2 तास बाकी आहेत. बघू आता काय होते. पुणे महानगरपालिकेने पेपरमध्ये जाहिरात देऊन हे केलं, म्हणजे लोकांना सिटीजन्स इनिशिएटिव्ह, की तुम्ही नावं सांगा म्हणून, की या 4 बच्चांसाठी कप्स. तर सगळ्यांनी आपापले हे दिले. तर त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी झाली होती की सगळी नावं हिंदूच का, मुस्लिम नावं का नाही. तुम्ही असं सुद्धा प्रकार घडतात. तेच म्हटलं, लोक कुठल्या लेवलला त्याचा विचार करतील आणि त्याचा पॉलिटिक्स करतील. प्राण्याला सुद्धा जात तेच म्हटलं. फिमेल आहे मागचे आम्ही नाही बसलो.
मस्त गेला आजचा दिवस. मॉर्निंग सफारीला थोडीशी डिसअपॉइंटमेंट झाली छोटी राणीमुळे, पण ठीक आहे. संध्याकाळची सफारी एक नंबर झाली. आता उद्या पण एक सफारी बुक केली आहे, कोलारा कोर, म्हणजे जे मदनापूर पण आहे, मदनापूर कोलारा सेमच पडतं, फक्त एरिया एकच आहे, फक्त गेट वेगळे आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, टायगर सायटिंग जर आवडला असेल, टायगर्सचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही कमेंट्स किंवा शंका असतील, तुमचे सजेशन्स असतील तर नक्की कमेंट्समध्ये मांडा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्या सकाळी. आत्तासाठी गुड नाईट.